माय मराठीसाठी ठाकरेंनी आझाद मैदानातून लढ्याचं रणशिंग फुंकलंय। आझाद मैदानावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हिंदीच्या जीआरची होळी करण्यात आली। उद्धव ठाकरे यांनी 5 जुलै रोजी निघणारा मोर्चा हा महाभव्य मोर्चा असेल असं देखील म्हटलेलं आहे। एखादी गोष्ट ते जर का लादणार असतील तर आम्ही आमच्या वतीने हा विषय संपवलेला आहे। आम्ही जीआरची होळी केलेली आहे, त्याच्यामुळे आता तो जीआर आहे असं मानण्याचं कारण नाही। कारण एखादी गोष्ट जसं मी वारंवार सांगितलंय की हिंदीला विरोध नसला तरी हिंदीची सक्ती आम्ही लादू देणार नाही। मोर्चा कशासाठी काढावा लागतो आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नाहीये। मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठीवरती हा जो काही अत्याचार होतोय आणि तो सगळ्या भाषेतल्या मुलांना मी असं म्हणेन की सगळ्यांचीच मुलं त्या वयातून मोठी होत असतात। त्यांच्या त्या मनावरती त्या वयामध्ये किती आपण भार टाकणार हा सुद्धा एक मोठा विषय आहे। संदर्भात आदित्य ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे, ऐकूयात। पहिली गोष्ट म्हणजे ही सक्ती आम्ही चालू देणार नाही। जीआर काढताना कोण मुख्यमंत्री होते? आमचा अभ्यास गट आम्ही नेमला होता, त्यानंतर 2 मुख्यमंत्री बदलले, 2 मंत्री बदलले, त्याच्यानंतर जीआर परवाकडे काढला गेला तेव्हा मुख्यमंत्री कोण होतं? कदाचित मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल की युती धर्म म्हणून ते काही बोलू शकत नाहीत, पण भ्रष्टनाथ मिंदेंचे मंत्री फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात का हा देखील विचार त्यांनी करावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।